साधारण 12 ते 14 पूर्वीचा किंवा कदाचित त्याच्यापेक्षा थोडासा मागे जाणारा हा काळ असेल, जेव्हा योगेश सरांनी पेशंटच्या घरी जाऊन त्यांची ट्रीटमेंट करायला सुरुवात केली होती. आणि आज सांगायला अतिशय अभिमान वाटतो की पुणे, चिंचवड, कोल्हापूर आणि मुंबई अशा निरामयच्या 4 शाखा कार्यरत आहेत आणि त्या अतिशय अतीव आत्मविश्वासाने भविष्यात झेप घेणार आहेत. तर हाच गेल्या 12 वर्षातला निरामयचा प्रवास रेखांकित करणाऱ्या वेबसाईटचं अनावरण आता होतं आहे. मी रेणुताईंना विनंती करते, अमृता मॅडम आणि योगेश सरांनाही विनंती करते की त्यांनी या वेबसाईटचं अनावरण करावं. इथे तुम्हाला ऊर्जा शेतीबद्दल देखील कळणार आहे की वनस्पतींवरती शेतावरती प्रक्रिया करून कसं आपल्याला आरोग्य मिळू शकतं त्या अन्नातून. त्याच्यामुळे असं सगळं आपण या वेबसाईटवरती आणलं आहे आणि आजचा मुहूर्त साधून आपण त्याचं अनावरण केलं आहे. सो याचं सगळं क्रेडिट आपले केदार शिरोडकर आणि त्यांच्या टीमला जातं. सो त्यांच्यासाठी टाळ्या. नमस्कार, मी योगेश देशपांडे. आपल्याशी संवाद साधण्याचं निमित्त म्हणजे निरामय वेलनेस सेंटरला 11 फेब्रुवारी रोजी तब्बल 12 वर्ष पूर्ण होत आहेत. विना औषध, विना स्पर्श ज्या पद्धतीनं त्यांनी उपचार पद्धती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली आहे, मला वाटतं की त्याचा प्रत्येक वयोगटातल्या प्रत्येक व्यक्तीला अतिशय सकारात्मक असा फायदा होतो आणि कदाचित म्हणूनच ते निरामय वातावरण निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. तब्बल तपपूर्ती ते करतायत. आता 11 फेब्रुवारी रोजी त्यांच्या या निरामय प्रवासाला माझ्याकडून भरपूर शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन आणि सगळ्या त्यांच्या टीमचं, त्यांच्या सगळ्या परिवाराचं खरोखरच मनापासून अभिनंदन. इथून पुढची वाटचाल, इथून पुढचा प्रवास असाच तुमचा झलमगता जावो आणि निरामय विश्व निर्माण करण्यात तुमचा बहुमूल्य वाटा अशाच पद्धतीनं तुम्ही शेअर करत राहो ही सदिच्छा आणि शुभेच्छा. धन्यवाद. गर्भावस्थेतून म्हणता येईल असं म्हटलं तरी हरकत नाही. गर्भावस्थेतून तो आजच्या या मूर्त रूपापर्यंत अगदी जवळून बघितलाय. या प्रवासातल्या सगळ्या खाचखळग्यांच्या जे साक्षीदार आहेत त्या योगेश सरांच्या ज्येष्ठ भगिनी सौ क्षमा यांना मी विनंती करते, त्यांनी स्टेजवर येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. मला आत्ता योगेशने इथे बसल्या बसल्या सांगितलं की तुला बोलायचं आहे आता. त्याच्यामुळे मला काही एकतर काही खूप हे होत नाही आणि मी या सगळ्या जे काय अमृता आणि योगेश बोलतात आत्ता त्यात मी सगळ्यात माझ्या घरी गेली आत्ता. माझी आई, माझे वडील, माझा मोठा भाऊ यांच्यात आहे मी आत्ता. मला खरं तर कळत नाही आहे की कसं हे करू. आणि एवढा छोटा आमचा योगेश, खूप लाडका आमच्या दोघांचा, आज तो ह्या स्टेजला पोचला आहे. हे सगळं माझ्या आईवरनं बघती. असं आम्ही नेहमी म्हणतो की आई हे सगळं
वैभव बघायला हवी होती आमची, पण ती आहे आणि ती बघतीये सगळं बरं, आणि तिचे आशीर्वाद खूप आहेत. तिच्या आशीर्वादामुळे हे सगळं घडलेलं आहे असं म्हणूया. फक्त आशीर्वाद एवढे कामी येत नाहीत, पण त्याच्यामागे योगेशचा खूप दांडगं प्रयत्न आणि त्याचे अविरत श्रम आहे त्याच्यामध्ये. आणि अमृताची भयंकर मोलाची साथ, भक्कम साथ त्याला मिळालेली आहे. त्या दोघांच्या प्रयत्नामुळे आणि ह्याच्यामुळेच हे यश त्यांना भेटलं आहे. आणि ह्याच्यापुढे अशीच तुमची प्रगती खूप खूप होत राहणार आहे असं मला अगदी आत्ता दिसतंय डोळ्यासमोर सगळं. आणि खूप छान वाटतं आणि खूप आनंद झाला आहे. आणि ह्याच्या पुढे तुम्हाला सगळ्याला सदिच्छा देते मी सगळ्या गोष्टींना. आणि जे मनात आत्ता आहे तसेच राहा, बदलू नका अजिबात. त्याच्यात तो जो भाव आहे तुमचा दुसऱ्यांना मदत करण्याचा, हे करण्याचा. अमृतस्वाज इतकं जेव्हा बोलते ना तेव्हा इतकं तिचं असं आतून बोलणं असतं ना की ते पोचतं इथपर्यंत, इतकं बरं वाटतं. म्हणजे असंच तुम्ही प्रेम करत राहा सगळ्यांवरती आणि सगळ्यांना अशाच हे तरी देत राहा अशी मी विनंती करते देवाकडे की त्यांच्या सगळ्या इच्छा तू पूर्ण कर आणि सगळ्या मागण्या पूर्ण कर. धन्यवाद. आपले आजचे दुसरे प्रमुख अतिथी चारुदत्त गोविंद अफळे, आंतरराष्ट्रीय कीर्तनकार, गायक आणि अभिनेते. त्यांच्या घरात गेली 400 वर्षे कीर्तनाचा वारसा आहे. अनेक संगीत आणि गद्य नाटकात त्यांनी केलेली कामं गाजली आहेत. बुवांची कीर्तनं महाराष्ट्राबरोबरच गुजरात, बंगाल, कर्नाटक, दिल्ली अशा अनेक प्रांतात झालेली आहेत. अनेक विषयांवर किंवा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण प्रबोधन हे बुवांच्या कीर्तनाचं प्रमुख वैशिष्ट्य. बुवांनी आजपर्यंत कीर्तनासाठी अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई आणि कुवेत येथेही वारी केलेली आहे. अफळेबुवांविषयी ज्यांचा उल्लेख चारुदत्त अफळे असा नाव, त्यांच्याविषयी मला एक सांगायचं आहे की ते अत्यंत सामाजिक भान असणाऱ्या मुलांचे पिता आहेत. ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची, म्हणजे त्यांची मुलगी आमच्याकडे कित्येक वर्ष शिकवायला येते आहे आणि तिचे विचार, म्हणजे ती अगदी लहान होते तेव्हापासून ती माझ्याकडे यायची. मी जेव्हा तिच्या विचारांची खोली बघते ना तेव्हा मला असं वाटतं की हे मातापित्यांचं देणं आहे आणि ते ती पुढे नेते आहे. यासाठी मी पुन्हा एकदा अफळेबुवांसमोर विनम्र होते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. या ठिकाणी मी 2 नात्यांनी उपस्थित आहे. एक या कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणून बोलवलं म्हणून, आणि दुसरं त्याच्यापेक्षा जवळचं नातं, मी पण यांचा पेशंटच आहे म्हणून. आणि अर्थात पेशंट डॉक्टर याही सगळ्यापेक्षा या एकूणच विश्वाला निरामय करण्याच्या प्रक्रियेत या सर्व कुटुंबाचा एक सदस्य, एक घटक म्हणून त्यांनी मला समाविष्ट करून घेतला आहे. म्हणून हे तिसरं जास्त जवळचं, अधिक छान नातं आहे. आत्ता मनामध्ये येणारा विषय इतकाच आहे की चांदोरकर पती पत्नींच्या बरोबर सतत बोलत असताना जे सातत्याने असं जाणवतं की आपण साधारणतः प्रत्येक गोष्टीलाच आजार म्हणतो आहे. म्हणजे तुम्हाला पित्ताचा आजार आहे का असं विचारण्यापेक्षा तुम्हाला पित्त आहे, म्हणजे ह्याच वाक्याचा अर्थ तो आजार आहे. तुम्हाला कफ आहे म्हणजे तो आजार आहे. तुम्हाला वात आहे म्हणजे तो आजारच आहे. मुळात या गोष्टीमध्ये असंतुलन आहे म्हणूनच आजार आहे.
पण या गोष्टी गरजेच्याच आहेत. पित्त नाही तर पचन होईल कसं? वात नाही तर चलनवलन राहील कसं? म्हणजे ती गोष्ट वाईट नाही आहे, त्याचं तुझ्यामध्ये असणारं संतुलन काहीतरी चुकतं आहे. आणि हे सतत एक वेगळ्या सुंदर पद्धतीनं ऐकत राहिल्यामुळे असं वाटे की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा दोन मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह सातत्याने असा आहे की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे आपल्या आयुष्याला असलेले 6 शत्रू आहेत आणि ते संपवले पाहिजे, षड्रिपूंचा नाश केला पाहिजे. आणि दुसरी एक विचारधारा आहे जी आपल्याशी अधिक जुळणारी आहे, आणि ती म्हणजे हे 6ही घटक जीवनाला गरजेचेच आहेत, फक्त त्याचं संतुलन राखलं पाहिजे, त्यांना नष्ट करून उपयोग नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या 6ही गोष्टींची जीवनाला आवश्यकता आहे, फक्त त्याचं प्रमाण सांभाळायला हवं आहे, इतकंच त्याचं गणित आहे. पण याचा एक छान मध्य साधणारं एक सुंदर तत्त्वज्ञान समर्थ रामदास स्वामींच्या मनोबोधामध्ये सुद्धा प्रगट होतं, ज्यामध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्याला त्यातल्या नेमकेपणाचा बोध करून देतात. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मदा सर्वथा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारो. इथे इतकं सुंदर त्यांनी त्याचं वर्गीकरण केलं आहे. नको रे मना क्रोध हा खेदकारी. खेदकारी क्रोध असेल तर नको, तो हितकारी असेल तर असू दे. तिथे क्रोध नको असं तुला म्हणत नाही आहे मी. क्रोध तू सोडलास की तुझ्या सगळ्या स्वाभिमानाची पायमल्ली झालीच म्हणून समज. मनुष्य मौनामध्ये सुद्धा का होईना रागवतो, ह्याची दहशत असलीच पाहिजे. तो रागवून बडबडेल, मारेल किंवा शांत बसेल, पण ह्या तीनही गोष्टी समोरच्याला अस्वस्थ करतील एवढी त्या क्रोधाची तुझी तीव्रता समाजाला, परिवाराला दिसली पाहिजे बाळा, कारण तो हितकारी आहे, तो हितकारी आहे. पुराणामध्ये अशी कथा सांगितली जाते की एका शिवक्षेत्रामध्ये, शिवक्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी शिव मंदिराचं खूप मोठं महात्म्य आहे, अशा एका क्षेत्रामध्ये नारद मुनी गेलेले आहेत आणि ते शिवदर्शन घेऊन बाहेर येतात. तोच तिथल्या भक्तगणांनी त्यांना प्रार्थना अशी केली की इथे एक नागराज आहे आणि त्याची सारखी सगळ्यांना भीती वाटते, आम्हाला दर्शन घेताना विक्षेप येतो. त्या नागराजाला भेटले. का रे बाळा, हे सगळे घाबरत आहेत तुला, त्यांच्या शिवभक्तीमध्ये विक्षेप येतो आहे. हां, कोणाला चावत जाऊ नको बरं, इथे मी सांगितलं आता यांना कोणाला चावणार नाही तो. आणि ठरलं तो चावत नाही. मग नंतर दुसऱ्या दिवसापासून सगळी पोरं टोरं त्याला लाथाही मारतायत, काठ्याही टोचतायत, त्याला कसंही बाजूला लोटून देत आहेत. त्याला त्रास व्हायला लागला. एक आठवड्याभरात नारद मुनी आले. तो लोळागोळा होऊन पडलेला बिचारा नागराज. ते म्हणले, काय रे तुझी अवस्था? म्हणले, तुमच्या उपदेशानं असंच होणार, आमचं दुसरं काय होणार म्हणले. इथे मला घाबरत होते तोपर्यंत सगळे लांब होते, हे का मला कुणी तुडवत आहे? नारद म्हणाले, माझा उपदेश तू अर्धवट ऐकलास. मी तुला फक्त म्हटलं होतं चावू नको, तुला फणा काढू नको कोण म्हटलं होतं? तुझा दरारा तुझ्या फण्यामध्ये सुद्धा आहे, तुला फणा काढू नको कोण म्हटलं होतं? क्रोधाचे 2 आविष्कार आहेत. मला समजा कमी मार्क मिळाले, मी समजा नापास झालो, तर मी सगळ्या वह्या फाडून टाकीन आणि दप्तर जाळून टाकीन, हाही माझ्या क्रोधाचाच आविष्कार आहे. किंवा मी चिडून इतका अभ्यास करेन की पुढच्या परीक्षेत पहिला येईन, हाही क्रोधाचाच आविष्कार आहे. मग काही करून आता अभ्यास करून मास्तरांना दाखवतोच मी कसा पास होतो ते. हा क्रोध चांगला आहे ना, हा क्रोध चांगला आहे तुझा, तो मारून नको टाकू. फक्त त्याचं रूप आहे ते हितकारी ठेवायचं आहे. नको रे मना क्रोध हा खेदकारी जो असेल, वह्या पुस्तकं फाडून टाकणं आणि मास्तरलाच चुरा लावणं, करतोयस पास का मारून टाकू, हे एक वेळ परवडलं. माझ्या दोन्ही बहिणी मोठ्या त्या शिक्षिका आहेत, त्यांना तर इमोशनल ब्लॅकमेल करतात. मी पेपरमध्ये मुलंच लिहितात, तुम्ही मला नापास केलात तर मी सुसाईड करीन आणि माझ्या मृत्यूचं पाप तुम्हाला लागेल. आता काय करावं, तू काही लिहिलंच नाही, मी काय कसं काय करावं?
असं काही मग ते उगाच इमोशनल ब्लॅकमेल करत राहतात. आणि राग येणं वाईट नाही, फक्त ते पुस्तक फाडून टाकणारा राग असण्यापेक्षा रागाने जास्त अभ्यास करीन, चिडून अधिक चांगलं करून दाखवून. नको रे मना काम नाना विकारी. इथे काम या शब्दाचा अर्थ, तांत्रिक भाषेमध्ये या शब्दाचा अर्थ कमी असणे म्हणजे काम. कोणी मनुष्य 5 मिनटं आपल्यासमोर उभं राहिलं तरी आपण हाच शब्द वापरतो, तुम्ही केव्हापासून उभे आहेत, काही काम आहे का? किंवा कुठल्याही ऑफिसमध्ये कामकाजाची वेळ असते. काम म्हणजे त्याच्याकडं काहीतरी नाही आहे आणि त्याला काहीतरी पाहिजे आहे, अशी कुठलीही अवस्था, ते काम. मनुष्य जेवणासाठी सुद्धा थांबतोय, आता याच्यानंतर माझं जेवण करणं हे काम आहे. या अर्थाने काम शब्द जर वापरला तर तू पाहिजे ना रे बाळा. तू अपूर्ण आहेस हे तुला कळतंय, हेच खूप छान आहे. आणि त्यातून तुला पूर्ण व्हायचं आहे म्हणून तू काहीतरी प्रयत्न करतोयस, हे आणखीन छान आहे. काही लोकांना अपूर्ण आहेत हेच पटायला तयार नाही आहे. म्हणजे अज्ञानाचा अहंकार हा जो काही भयानक आता अलीकडच्या काळामध्ये आलेला एक रोग आहे आपल्या भारताला. म्हणजे मला येत नाही ह्याचाच मला अभिमान आहे आणि मी चुकतोय याचा मला प्रचंड गर्व आहे. की का रे बाळा, कशाला चुकायचं असं? तर तुझी अपूर्णता तुला जाणवते, उत्तम आहे. पण अपूर्णता जाणवते आहे तर ह्याचेही सुद्धा 2 आविष्कार होतील. अपूर्णता जाणवते म्हणून न्यूनगंड येतो, तो विकार. आणि अपूर्णता कळते म्हणून मला पूर्णत्वाकडे जाता येईल, हा माझा अभ्यास. पण अपूर्णता कळणं हा काम आवश्यक आहे बाळा. आधी मुळात मला गाता येत नाही हे कळलं पाहिजे, म्हणजे मी गाणं शिकीन ना. माझ्या मुलाला येतच, मी विषयच संपला. काय गाता येतं आपल्या मुलाला? तुम्ही काही सांगा. बरं, कुठल्या पट्टीत गातो? काय एका पट्टीत नाहीच आहे. पट्ट्यांचा काय गायतो, बापरे, दांडपट्टा घेऊन गातोय मगापासून हा माणूस. म्हणजे ठीक आहे, आपल्याला येत नाही, मान्य करूया ना. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी. आवश्यक तो अपूर्णतेचा आपल्या मनातला भाव निश्चितपणे हवा. नेहमी गीतेवर प्रवचन करताना आमचे खूप गोड असलेले शिक्षक विनायकराव कुलकर्णी एक सुंदर दृष्टांत द्यायचे. आणि ते दृष्टांत असा द्यायचे की एक आजोबा आणि त्यांचा नातू असे मॉर्निंग वॉकला निघतात. तसं दुर्मिळ चित्र, त्यांच्या काळात ते शक्य होतं. पण आजोबा नातू असे मॉर्निंग वॉकला निघतात आणि तो मॉर्निंग वॉकचा रस्ता जेलवरनं जाणारा असतो. म्हणजे तुरुंगाच्या दारावरनं जातात. तुरुंग मध्यवर्ती आहे, एक गोल फेरी मारून यायचं. जाता जाता कोणाला तरी परगावी नेलेला एक कैदी परत आणलेला असतो. तो कैदी मध्ये असतो, इकडे 3 पोलीस तिकडे 3 पोलीस असे त्याला गाडीतनं उतरवत असतात, आत नेत असतात. तो नातू विचारतो आजोबांना, हे कोण आहेत? अरे चोर आहे, गुन्हेगार आहे. हे बघ, इकडे 3 पोलीस आहेत, इकडे 3 पोलीस आहेत, त्याला आत नेत आहेत. हो का? इकडं 3 मध्ये माणूस म्हणजे चोर असतो. हे त्यांनी डोक्यामध्ये पक्क करून घेतलं. मॉर्निंग वॉकहून परत उलटे येताना तेच रस्त्यावरून आले. आता तुरुंगाची पाहणी करायला मंत्री आले होते. ते उतरले, त्यांच्या इकडं 3 पोलीस, त्यांच्या तिकडं 3 पोलीस. बाबा, दुसरा चोर आला म्हणले. हो 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 हो. आजोबा म्हणले, आपलं रेशन कार्ड घालवणार कार्ड हे. अरे हे चोर नाही आहेत, मग हे मंत्री आहेत, हे अधिकारी आहेत. असं काय करताय बाबा तुम्ही? मगाशी तेच म्हटलात ना, इकडे तिघं इकडे तिघं. मध्ये असेल तो चोर ना. मग हा अधिकारी का झाला? तर विनायकराव कुलकर्णी ती आठवण सांगायची की आजोबांनी दिलेलं उत्तर जास्त योग्य आहे. तो चोर तेव्हा होता जेव्हा तो त्या 6 जणांच्या ताब्यात होता. आणि आता हा राजा आहे कारण हे 6 त्याच्या ताब्यात आहेत. ह्या 6वर त्याचा ताबा आहे. या 6ही षड्रिपूंवरती माझा ताबा असेल. मी कधी रागवायचं मी ठरवीन, मी कधी मत्सर करायचा मी ठरवीन. मत्सर का नको? मत्सर या शब्दाचा अर्थ आपण उलटा घेतोय सारखा, म्हणजे माझी सर दुसऱ्या कोणाला येऊ नये. पण मत्सर याचा उलटा दुसराही अर्थ असतो
त्याच्या सरीला मी अजून पुसत नाही आहे. म्हणून मत्सराने त्याचा नाश करणं असं डोक्यामध्ये येण्यापेक्षा मी त्या पदवीला कसा पोचू शकेन असा मत्सर हा हितकारक आहे बाळा, अत्यंत हितकारक आहे. नको रे मदा सर्वथा अंगीकारू. इथे मात्र फार छान शब्द मद, म्हणजे मी कोणीतरी आहे याची जाणीव ही सारखी राहिली किंवा नको इतकी राहिली की मग त्याच्या उलटं होतं म द की द म, तो सारखा दम देतो. तुला माहीत नाही मी कोण आहे, तुला लक्षात नाही येणार मी कोण. अरे तू कोण आहे बाळा, तू कशाला सारखं हे मला ऐकवतो. म्हणजे तू कोणीतरी आहेस, तू कोणीतरी मोठा आहेस हे तुला माहीत असावं, मद असावा. सर्वथा सारखं ते नको. जिथे आवश्यक आहे तिथे तुझा हा मद अत्यावश्यक राहणार आहे. की एखादी 4 वाद्ये इथे ठेवलेली आहेत, त्या 4 वाद्यांमध्ये नीट मेळ झालेला नाही तर मला तो दुरुस्त करता येतो, मी त्याच्यामधला तज्ज्ञ आहे, मी उठून उभं राहीन. तुम्ही थांबा, तुम्हाला ते येत नाही आहे, मी करून देईन. याला आगाऊपणा नाही म्हणत. हा मद आवश्यक आहे. तुला तुझी जाणीव पाहिजे की तुला हे येणार आहे, तू हे करू शकणार आहेस आणि ह्या सगळ्या न येणाऱ्यांमध्ये तुला काहीतरी जमतं आहे. पण मद दुसऱ्याही प्रकारचा असतो, तिथंच बसून राहायचं. बघूया गंमत. गंमत काय बघतोयस बाळा, नाही बघू ना म्हणायचं. त्या ते म्हटलेत ना पेटी लावता येते तंबोऱ्याला, हां लावा बरं. आता पेटी तंबोऱ्याला लावा या शब्दाचा अर्थ त्या समोरच्या माणसांनी पेटी उचलून तंबोऱ्याला चिकटवून ठेवली असा एक साधारण. हे काय केलं तुम्ही म्हटलं पेटी तंबोऱ्याला लावा, आता तबलाही लावा तिथे, आपण फोटो काढूया. अहो लावा या शब्दाचा अर्थ त्याचे सूर एकमेकाशी जुळवायचे असतात. हो का, मग तबल्याची कशी जुळवतात? मग त्यासाठी हातोडी पाहिजे. हो का, माझ्या पण हातोडी, मी पेटीची जुळव. तू पेटीला हातोडी नाही लागत बाळा, पेटीची तसे सूर नसतात जुळवायचे. पण यामध्ये मला काहीतरी येतं, मला काहीतरी जमण्यासारखं आहे. हा मद काही वाईट नाही, काही वाईट नाही. आज दंभ हा जो शब्द आला आहे, दंभ या शब्दामध्ये अर्थ असा येतो की मी जो नाही ते मी आहे असं दाखवणं, त्याला दांभिक, खोटा असा शब्द वापरला जातो. आणि सर्वसाधारणतः सगळ्या मालिका आपले हिंदू संन्यासी असतील त्यांच्यावरच हा विषय घेतात की सतत आश्रम नावाची मालिका काढायची नेटफ्लिक्सवरती आणि मुलांच्या मनावर संस्कार करायचा की आश्रम म्हणजे वाईट असतो हेच त्यांच्या डोक्यात बसलं पाहिजे. मग मोठे मोठे आर्टिस्ट घ्यायचे, वाटेल तेवढे पैसे खर्च करायचे. भारतीय श्रद्धा नष्ट करण्यासाठी जेवढा म्हणून पैसा फुकटचा यानं उपलब्ध होतो ते वापरत आहेत. पण याच्यामध्ये दांभिक पहिली फक्त पाठी दाखवायची की भोंदू साधूंबद्दलच मी बोलतोय, पुढे ते पाठी कोणी वाचत नाही त्यांनाही माहिती आहे. पण कधी आयुष्यात त्याचं विवेक ते दाखवत नाहीत. मग दांभिक साधूच आहेत असं कुठं आहे? किती नेते दाखवू जे दांभिकच आहेत, किती न्यायाधीश दाखवू जे दांभिक आहेत, कितीतरी वकील आहेत, कितीतरी डॉक्टर दांभिक आहेत. ते लोकांची काळजी करण्याचं नाटक समोर करतायत, मुळात काही करत नाही आहेत. प्रत्येक क्षेत्रात दांभिक आहेत, नाही कुठे. पण दांभिक या शब्दाचा तुम्ही एकच चुकीचा अर्थ मला सारखा सांगताय. दांभिकपणा वाईट आहे का? माझ्या वर्गामधली लेकरं जर सारखी गडबड करत असतील तर मी रागीट नसताना सुद्धा मी थोडा रागीट आहे हे दाखवणं हे दांभिकपणाच आहे. गडबड करू नका, मास्तर रागीट आहेत, हानत्यात. बरं भले मी हाणलं नसेल कोणाला, पण मास्तरला काही केलेलं चालतंय, याने वर्गामध्ये घोळ होईल, मी खरा नाही आहे तसा. पण काय झालंय, हे माझं दांभिक रूप आहे. गडबड करू नको, खान पडत मारेन, हट माहिती जा, हे माझं दांभिक रूप आहे. मी आत काही केलंच नाही आहे. पण जिथे ते हितकारी आहे तिथे तो दांभिक पाहिजेच ना. तू नेहमीसारखाच जर कर, हां तुला काय करायचं असेल ते टाळक्यावर येऊन बसेल समोरचं कार्टं बाळा तुझ्या, असं नाही करून चालत. दंभ हा प्रत्येक वेळेला वाईटच असतो असं नाही ना रे बाळा. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मला सर्वथा अंगीकारू.
सारखा मीपणा. नको रे मना मत्सरू दंभ भारू. त्या दंभाचा, ज्या दंभामुळे तुला भार होईल, ज्या दंभामुळे नको त्या गोष्टीचा भार होईल, तो दंभ नको करू. पण काही ठिकाणी अत्यावश्यक दांभिकतासुद्धा माणसाला घ्यावी लागते. आणि मत्सर या शब्दाचा अर्थ आपल्याकडे जो घेतला जातो तो म्हणजे दुसऱ्या त्याच्यासारखा मी नाही म्हणून मी त्याच्या नाशाची इच्छा करणं. मग ही पण गरजेची आहे काय? मी त्याच्यासारखा नाही म्हणून त्याच्या नाशाची इच्छा करणं. तर इथे पुन्हा एकदा आपण व्यक्ती ह्या विषयाकडून तत्वाकडे चाललो आहोत. मी तसा नाही, किंवा तो मानसन्मान, ती प्रतिष्ठा आज मी इतके कष्ट करूनही मला प्राप्त नाही, म्हणून त्याचा नाश व्हावा अशी इच्छा निश्चितपणे निंदात्मकच आहे, यात संशय नाही. पण तितक्याच दुसऱ्या मोठ्या कार्याला जे लोक सन्मान देत नाहीत, या वृत्तीचा नाश होण्याची इच्छा सन्माननीय राहील. याही माणसाने एवढंच काम केलं आहे, याही माणसाने एवढंच काम केलं आहे, या माणसाचं कौतुक होतं पण या माणसाचं होत नाही, याचं कौतुक करावं आणि याचं कौतुक करू नये असं जे तुम्हाला वाटतं त्याचा मात्र नाश नक्की व्हायला हवा आहे. त्याचा मात्र नाश नक्की व्हायला हवा आहे. ठीक आहे, त्या माणसाबद्दल मी नाही काही बोलणार, पण दुसऱ्याचा सन्मानच करायचा नाही या भावनेचा निश्चितपणे कुठेतरी संहार गरजेचा राहतो. आणि मला सातत्याने रणदुदींच्या त्यांच्याकडे बघून हा त्रास होतो की आज जगामध्ये अमुक काम केलेले, तमुक काम केलेलं, अमुक काम केलं, यांची इतके चौघडे, नगारे आणि मिरवणुका निघत असतात. अशा काळामध्ये कोणी आतमध्ये येऊन ते काम बघावं, रणदुदी काय करतात काम. मनुष्य नतमस्तक नाही, लोटांगण घालून उभा राहतो. मी त्यांची 2 पुस्तकं जेव्हा वाचली, माझी मुलगी त्यांच्याकडे ते काम करायला जात होती तेव्हा रिमांड होममध्ये काम करायचं. जी मुलं चुकून काहीतरी गुन्हा हातून झाला आहे म्हणून त्या ठिकाणी आली आणि त्यांना आता वागणूक अशी मिळते की त्यांनी गुन्हेगार व्हावंच, त्यांनी गुन्हेगारच राहावं. अशा परिस्थितीमध्ये, अशा मनस्थितीमध्ये असलेल्या एवढ्या खऱ्या अर्थाने खतरनाक या मुलांमध्ये राहून त्यांच्या मनामधल्या कोमल भावभावना परत जागृत करणं, सामाजिक जाणीवा जागृत करणं. त्यांच्या पुस्तकातले 2 चॅप्टर तर इतके भयानक होते की माझ्या मुलीने त्याचा नाट्याविष्कार केला होता एका स्पर्धेसाठी, की त्या मुलांना आश्चर्य वाटायचं की ताई तुम्हाला रडता येतं. कल्पना करा, ज्या मुलांच्या जीवनातलं रागवणं सोडा, रडणंही संपलं असेल, त्यात रडूच येत नाही, कशाचंच रडायला येत नाही. समोरची व्यक्ती ही वाईटच असते, ती आज न उद्या संपवायचीच असते, हे ज्याच्या डोक्यात बसलं आहे. आणि अशी वर्ष 12, 13, 14, 15 या वयातली मुलं ज्यांनी स्वतःची ओळख फक्त खतरनाक म्हणूनच ठेवली आहे, अशा माणसांमध्ये जाऊन, अशा मुलांमध्ये जाऊन त्यांच्यामधला एक सुजाण नागरिक परत तयार करणं, त्यातल्या कोमल भावना, कुटुंब भावना, समाज भावना. मग आता उद्या ताई नाही आली तर मला वाईट वाटेल, इथपर्यंत त्याच्या भावनेची उन्नती करून देणं गंमत नाही, एका दिवसाचा खेळ झाला. पण अशी 2, 3, 4 तप आज दीदी काम करतायत. आणि वाईट याचं सगळ्यामध्ये वाटतं की आज पटकन शाळेमध्ये जाऊन मी कुठे रेणुका स्वरूपमध्ये, अहिल्यादेवीसारख्या शाळेमध्ये, विद्यार्थीगृहासारख्या शाळेमध्ये, अगदी SP कॉलेजसारख्या कॉलेजमध्ये जाऊन पटकनचं विचारलं, एक पुण्यामध्ये खूप उत्तम सामाजिक कार्य करणारे 4 लोकांची नावं सांगा, तर मुळात ती कुठलीच नावं माहीत नसतात. आणि जर माहीत असतील तरी फक्त पेपरच्या हायलाईटमध्ये तेवढीच माहीत असतात. पण इंटरनेट नावाची वस्तू माझ्याकडे आहे, ते बघून मी अनेक चांगल्या लोकांचा शोध घ्यावा, सर्च करावा आणि त्यांच्याही कार्याची काही वेगळी यूथ फेस्टिवल म्हणून दखल घ्यावी. याच्या बाबतीतला जो आळस आहे, त्या
आळसाचा नक्की नाश व्हावा अशी इच्छा करायला काय हरकत आहे? त्या आळसाच्या नाशाची इच्छा करायला काय हरकत आहे? आणि या दृष्टीनं आज त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा एका व्यासपीठावरती मला उभं राहायला मिळालं, याचा खूप मोठा आनंद आहे. आणि चांदोरकरांनी सुद्धा हा शब्द जो वापरला आहे तो मला अत्यंत प्रिय शब्द आहे, की आरोग्य कसं पाहिजे आहे, सशक्त असणं, सुदृढ असणं, याच्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. सुदृढ बालक स्पर्धा आहे, सशक्त स्पर्धा आहेत. पण तो शरीरात्मक सशक्त असला, दिसायला सुदृढ दिसत असला, अगदी गोंडस जरी असला, तरी जोपर्यंत चित्ताच्या अवस्थेमध्ये तो निरामय नाही, तोपर्यंत त्याच्या या बाह्य विकासाला तसा अर्थ राहत नाही. खरी निरामयता, बाहेर इतकं छान नटवलेलं बाहुलं आहे पण मेलेला सेलच घातली नाहीत तर ती जी काही विचित्र अवस्था येते, तर हा एक निरामय सेल प्रत्येक भारतीयाच्या हृदयामधला प्रज्वलित व्हावा, जागा व्हावा. आणि त्यांनी आपले हे सगळे शरीरामध्ये असलेले, मनामध्ये असलेले विकार हे सकारात्मक पद्धतीनं बदलून ते उपकारक करून दाखवले, तर निश्चितपणे पुन्हा एकदा देश आणि विश्व निरामय करायला वेळ लागणार नाही. असं कार्य करणाऱ्या निरामय संस्थेलाही खूप प्रणाम, दीदींच्या कार्याला शतशत नमन. आणि थोडक्या वेळामध्ये एक वेगळा विषय आपल्यासमोर जो मांडला तोही आपण सगळ्यांच्यापर्यंत पोचवावा अशी मी इच्छा करेन, की प्रत्येक वेळेला मनुष्य एखाद्या गोष्टीकडे वाईट पद्धतीनंच बघत राहतो, त्यापेक्षा हीच गोष्ट चांगल्या पद्धतीनं कशी निर्माण करता येते ते जर आपण नीटपणे समजावून सांगितलं, शिकवलं, तर त्याच गोष्टीचं उत्तम असं रूप आपल्याला निश्चितपणे उपलब्ध होऊ शकतं. तेव्हा माझ्या या विचारांना, माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. तुम्हा सगळ्यांच्या या कार्याला मनापासून वंदन करतो. धन्यवाद. चित्ताची निरामयता एक वेगळाच शोधाचा विषय किंवा एक वेगळी दिशा देणारं हे चिंतन सगळ्यांचंच प्रबोधन करून गेलं आहे. प्रत्येक वेळी जरी परमेश्वर येऊ शकत नसला तरी तो आपली मदत कोणामार्फत तरी नक्की पाठवतो. हे पाठबळ कधी आशीर्वादांचं असतं, कधी सदिच्छांचं असतं. आणि आजच्या या जगात आर्थिक पाठबळ तर अत्यंत गरजेचं आहे. निरामयचं हे रोपटं अगदी छोटं असताना ज्यांनी अतिशय निर्लसपणे आर्थिक बळ निरामयच्या पाठीशी उभं केलं त्या श्री सुनील दंडवते, प्रज्ञा भावे, श्री आणि सौ रिसबूड, ज्यातले श्री रिसबूड काका आज आपल्यात नाहीत आणि रिसबूड काकूही आज इथे उपस्थित राहू शकल्या नाहीत, आणि श्री द्वारकानाथ कामत, या सर्वांचे निरामय परिवार आणि श्री अमृता मॅडम आणि योगेश सर अत्यंत आभारी आहेत. या सर्वांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असेच कायम राहणार आहेत. तर श्री दंडवते काका आज येथे उपस्थित आहेत आणि त्या अमृता मॅडम आणि योगेश सरांचं कौतुक बघण्यासाठी ते आवर्जून इथे आलेले आहेत. तर त्या दंडवते काकांचा सत्कार अमृता मॅडम आणि योगेश सर यांच्या हस्ते होईल. दंडवते काकांना विनंती करते त्यांनी कृपया मंचावर यावं. गेल्या 12 वर्षाचा हा अथक चाललेला आणि अविरत चाललेला प्रवास, या प्रवासात अनेक सहकारी या दोघांना लाभले आणि त्यांच्या टीम मेंबर्सचा छोटासा सत्कार आता या दोघांच्याही हस्ते होईल. डॉक्टर ज्योती चांदोरकर. आपल्या प्रत्येक कृतीत स्पष्टता, वक्तशीरपणा आणि निरामयच्या तत्वांना जोपासणाऱ्या ज्योती मॅडम या सन 2016 पासून निरामय परिवाराच्या सदस्य आहेत. या कोल्हापूर च्या शाखेत कार्यरत आहेत. निहाल शिर्के मुंबई शाखेत कार्यरत आहेत. उत्तम संभाषण, माणसांना समजून घेण्याच्या कलेने रुग्णाला मदत करणाऱ्या निहाल शिर्के मॅडम
या सन 2018 पासून निरामय परिवाराच्या सदस्य आहेत. निरामयचे बहुतेक सगळेच जण ज्यांना ओळखतात असे श्री महेश गुधाटे, ज्याचं वर्णन निरामयचा हनुमान असं केलं होतं ते सार्थ ठरेल. महेश गुधाटे, जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे महेश असणार, हे अगदी ओघानी आणि शाश्वत सत्य आहे. गरज मग ती कुठल्याही ठिकाणची असो, मीडिया असो, जनसामान्यांपर्यंत पोहोचणं असो, कधीही हाक मारा. आमचे महेश सर निरामयच्या पाठीशी अगदी ठामपणे उभे असतात. केदार शिरोडकर, सन 2017 पासून केदार सर हे निरामयचा एक महत्त्वपूर्ण सदस्य आहेत. हे एक उत्तम डिझायनर आहेत. आमच्या मनातील विचार त्यांच्यापर्यंत पोचले की ते मूर्त रूपात उतरलेच म्हणून समजा.